काँग्रेसकडून ईगल समितीची स्थापना, निवडणुका मुक्त आणि योग्य पद्धतीने होण्यावर ही समिती लक्ष ठेवणार. सर्वात आधी महाराष्ट्रातील मतदार यादी घोळावर काम करणार. समितीमध्ये नितीन राऊतांचा समावेश. चंद्रपुरात कुख्यात अजित राजगोंडनं शिकार केलेल्या वाघांचे अवयव फॉरेन्सिक चाचणीसाठी रवाना. वाघांच्या शिकारी प्रकरणामध्ये सरकारकडून एसआयटी स्थापन. माजी सैनिक लालनी संघ आणि अजित राजगोंड यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार, जवळपास 2 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती. ऐतिहासिक वाघनखांचा राजधानी साताऱ्यातील मुक्काम संपला. शिवकालीन वाघनख नागपूरला रवाना. पुण्यातील मुंढवा एबीसी रोड परिसरातील एका पब हॉटेलमध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. 4 ते 5 जण गंभीर जखमी. पुण्यामध्ये फर्स्ट कॉपी सेकंड कॉपी म्हणत ब्रँडेड घड्याळांची विक्री. फास्ट्रॅक कंपनीचे लोगो वापरून बनावट बनवलेले 1,75,000 रुपयांचे जवळपास 200 घड्याळ जप्त. एकाला अटक. शुक्रवार पेठेतील दुकानावर गुन्हे शाखेची कारवाई. सोलापुरात 43 लाख रुपयांचा गुटखा जप्त. पंढरपूरहून पुण्याकडे जाताना ट्रकमधून होत होती वाहतूक. ट्रक चालक फरार. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 5 जणांच्या टोळीचा पर्दाफाश. 3 जणांना अटक. आरोपींकडून 12 मोबाईल, 12 डेबिट कार्ड, 17 चेकबुक जप्त. भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांची कारवाई. नंदुरबारच्या सापुतारा घाटामध्ये खासगी बसचा अपघात. अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू, 15 जण गंभीर जखमी. भारतीय महिला संघाचा अंडर-19 T20 वर्ल्ड कपमध्ये दणदणीत विजय. सलग दुसऱ्यांदा महिला संघानं वर्ल्ड कपवर कोरलं नाव. दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट राखून मिळवला दणदणीत विजय. विश्वविजेत्या अंडर-19 महिला संघाला 5 कोटींचं बक्षीस जाहीर. बीसीसीआयची मोठी घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.